नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. महत्वाच्या पाठीमागील जे 1 ते 12 मे होते त्यामधील महत्वाचे जेवढे पण बेस्ट 70 प्रश्न घेऊन परत एकदा आपण तयार आहोत. आणि दर रविवारी आपला जो काही लेक्चर असतो तो रिव्हिजनचा लेक्चर असतो, त्यामुळे रिव्हिजनच्या लेक्चरमध्ये मी मनपूर्वक सर्वांचं तुमचं स्वागत करतो. पाठीमागील जेवढे पण प्रश्न झालेले आहेत त्या झालेल्या प्रश्नाचं रिव्हिजन करणं गरजेचं असतो. आणि लक्षात ठेवायचं आहे, नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही काहीही वाचा रोज, परंतु त्याचं दर आठवड्याला रिव्हिजन केलात तर तुम्ही नक्कीच पास होचाल. आणि तुम्ही रिव्हिजन नाही केलात, तुम्ही कितीही महत्वाचं वाचू द्या, तुमचा काहीही नाही, ते पालत्या घड्यावर पाणीच आहे. कळतं का? त्यामुळं रिव्हिजन वेळेवरती करत चला. वाचा कमी म्हणजे खावा कमी पण पचवा जास्त म्हटल्यासारखं. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, वाचायचं कमी परंतु त्याला रिव्हिजन करायचं, त्याला पक्क करायचं आहे. प्रश्न त्यातलाच पडतो. आपण एवढं मोठं वाचलेलं असतो, प्रश्न एवढाच असतो, प्रश्नपत्रिका एवढाच आहे, परंतु आपण वाचतो एवढं पण ते जेवढं आहे ना ते पचवलं नाही. समजतं काय म्हणतो मी? ओके, चला. आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमची तयारी आहे, ती तयारी होत असेल. आणि येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर तुमचे पेपर पण होतील. पोलीस भरतीचा असो किंवा कोणती एक्झाम असेल, त्या तयारीमध्ये त्या पेपरमध्ये आपला हा जो काही चालू घडामोडीचा कोर्स आहे त्या कोर्सची मधील माहिती किंवा प्रश्न भरपूर तुम्हाला सापडतील, यात काही शंकाच नाहीये. ठीक आहे, चला. त्यामुळे बघत आपण आज तुम्हाला हा एक मी क्लास घेईन आणि आजच तुम्हाला जो पाठीमागचा आपलं 2 मला वाटतं 3 आणि 4 तारखेचा जो मेचं करंट अफेअर्स राहिलं आहे ते मी 3 आणि 4 कंबाईन घेऊन एकच मोठं लेक्चर बनवेन आजच. ओके, चला. सर्वांचं स्वागत करतो आणि सुरू करतो आपल्या बेस्ट 70 प्रश्नाच्या आपल्या या व्हिडिओला. तत्पूर्वी तुमच्यासाठी स्वतःच्या जीवावर जगायला शिका. थोडंसं अवघड वाटेल, स्वतःच्या जीवावर जगायला शिका. थोडंसं अवघड वाटेल पण स्वतःचाच नंतर अभिमान वाटेल. आणि जोपर्यंत आपल्याला स्वतःचा अभिमान वाटत नाही तोपर्यंत या जगामध्ये काहीच नाही. त्यामुळे स्वतःच्या जीवावर जगायला शिकलं पाहिजे. आणि थोडंसं का अवघड वाटेल सध्याच्या घडीला, पण नंतरच्या भविष्यामध्ये तुम्हाला काय वाटेल, स्वतःवरती अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. ओके, तर याच विचाराने सर्वांना स्वागत करतो आणि सुरू करतो आपल्या महत्वाच्या लेक्चरला. अत्यंत महत्वाचं, फ्रंट रोल का मारलं बाबा? ठीक आहे ना, चुकायचं नाही ना. का मारलं, कशाला पण फ्रंट रोल? चला, काय हरकत नाही. फ्रंट रोल जरी मारला असला तरी तो आपल्यासाठी आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न चेक करा आणि काही लिहून घ्यायचं नाही, नवीन काय नाही. फक्त तुमचं रिव्हिजन असल्यामुळे ना या प्रश्नाचं उत्तर हे आहे, एवढं पक्क काय करा, डोक्यामध्ये ठेवायचं आहे. गुड मॉर्निंग, सर्वांचं स्वागत करतो. नुकतेच 2023-24 या वर्षासाठी नुकतेच 2023-24 या वर्षासाठी ला लिगाचे जे काही फुटबॉलचं क्लब आहे लाल लिगा, ते विजेतेपद पटकावले कोणत्या संघानं जिंकलं आहे? तर ते लाल लिगाचं विजेता आहे रिअल माद्रिद फुटबॉल क्लबनं पर्याय क्रमांक 1 ला. रिअल माद्रिद लक्षात ठेवायचं आहे. मुंबई सिटीनं जिंकलं होतं कुठला कप? कमेंट बॉक्समध्ये सांगा सपाकन. कुठलं? मुंबई सिटीनं मोहन बागानला हरवून कोणतं कप जिंकलेलं आहे सांगा. नुकतेच जागतिक रेड क्रॉस दिन कधी साजरा केला जातो? हेनरी ड्युनांट यांनी ह्या संस्थेची स्थापना केली होती, रेड क्रॉस. आणि रेड क्रॉसचे जे काही हेडक्वार्टर आहे, मुख्यालय ते जिनिव्हा या ठिकाणी येतो. आणि 8 मेला आपण दरवर्षी काय करतो, रेड क्रॉस दिवस म्हणून साजरा करतो. 2 मेला असतं वर्ल्ड ट्युना दिन. ट्युना म्हणजे एक मासा आहे, लक्षात ठेवा. 3 मेला असतो वृत्तपत्र स्वातंत्र्य दिवस. वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन हा काय असतो? हा असतो 3 मेला. आणि 7 मेला असतो तुमचा 7 मेला कुठला दिवस असतो? तर 7 मेला ब्रोची काय झाली होती, स्थापना झाली होती. 65वा स्थापना दिवस आपण नुकतंच साजरा केलेला आहे. नेक्स्ट, नुकतेच युनिसेफ इंडियाने खालीपैकी कोणाला आपलं ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे? म्हणजे युनिसेफ इंडियाचं ब्रँड अँबॅसेडर इथून पण कोण राहतील? तर ते एक 1946 स्थापना झाली होती युनिसेफची. आणि युनिसेफचे ब्रँड अँबॅसेडर बनले कोण? करीना कपूर, पर्याय क्रमांक 3. करीना कपूर लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नुकतेच खालीपैकी कोणत्या देशाने हॅशटॅग प्ले ट्रू कोणत्या संस्थेने हॅशटॅग प्ले ट्रू अभियान लॉन्च केलेलं आहे? हे ट्रूच्या भावनेनं म्हणजे सत्यच्या भावनेनं तुम्ही खेळा. तुम्ही मादक पदार्थ सेवन करू नका, उत्तेजक पदार्थ सेवन करू नका, हे समाजामध्ये खेळाडूंमध्ये पसरवण्यासाठीच हे महत्वाचं आहे. नाडा म्हणतो आपण, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी, ज्याचं हेडक्वार्टर आपल्या दिल्लीमध्ये येतो. वाडा पण आहे ज्याला म्हणतो वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. आणि वाडाचं मुख्यालय कुठे असेल? वाडाचं मुख्यालय होतं आपल्या मॉन्ट्रियल, कॅनडा या ठिकाणी. नुकतेच जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल जो कोणत्या देशामध्ये शोधण्यात आलेला आहे? ब्ल्यू होल शोधण्यात आलं कुठं? तर तो आहे आपला मेक्सिको या देशामध्ये, पर्याय क्रमांक 2. मेक्सिको लक्षात. मेक्सिकोची राजधानी काय असेल? तर त्या मेक्सिको सिटी. आणि हा एक उत्तर अमेरिका खंडामधील महत्वाचा देश आहे मेक्सिको. नुकतेच खालीपैकी कोणाला ग्रीन व्हिटली अवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे?
हे दुसऱ्यांदा त्यांना हा पुरस्कार भेटला. ह्याच्यापूर्वी त्यांना 2017 मध्ये देखील हा पुरस्कार भेटला होता. पश्चिम आपल्या आसामच्या इथं त्याचं नाव पूर्णिमा देवी बर्मन. पूर्णिमा देवी बर्मन. मिशेल तालाग्रँड यांना ॲबेल पुरस्कार भेटलेला आहे. आणि जाधव पायेंग यांना म्हणतो आपण फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया. भारताचे कोण येतं? फॉरेस्ट मॅन ऑफ इंडिया, लक्षात ठेवा. ग्रीन ऑस्कर म्हणतो आपण व्हिटलीला. T20 वर्ल्ड कप जे 2024 साठी होणार आहे दक्षिण आपल्या वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये होणार आहे. 9 हे. आणि दक्षिण आफ्रिका व अमेरिका या टीमसाठी कोणती कंपनी प्रायोजक स्पॉन्सर कंपनी बनलेली आहे? तर ते भारताचे आहे. लक्षात ठेवा. अमूल फॅक्टरी आहे. अमूल दूध सगळ्यांना माहिती असेल. आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे जे अध्यक्ष होते डॉक्टर वर्गीस कुरियन यांची जयंती आपण 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा करतो. अमूलची स्थापना त्यांच्याच डोक्यातून आहे. नुकत्याच अंटार्क्टिका कराराच्या सल्लागारांची 46वी बैठक कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? हे अंटार्क्टिका करार आहे आणि हे भारतामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 3 भारत. आणि अंटार्क्टिका जो काही देश आहे खंड आहे. अंटार्क्टिका खंड हा श्वेत खंड म्हणतो आपण. तिथं सर्व बर्फच आहे, तिथे राहण्यासाठी वगैरे नाही. मात्र हा खंड सर्वचे सर्व जगातील प्रत्येक देशांचा आहे. आणि माउंट विन्सन मॅसिफ हे अंटार्क्टिका खंडावरील सर्वोच्च शिखर आहे. लक्षात ठेवा. त्या ठिकाणी आपले भारती, मैत्री आणि दक्षिण गंगोत्री हे स्थळ होते. त्यापैकी दक्षिण गंगोत्री जे आहे ना ते पहिलं स्थळ आपण आता सध्या वापरणं बंद केलं आहे. युगांडाची राजधानी कंपाला येतं. ब्राझीलची राजधानी ब्राझिल आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे, ज्या जकार्तामध्ये आशियाचं मुख्यालय येतो. नेक्स्ट, नुकत्याच डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर वर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पहिल्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? तर ही आहे पहिली बैठक भारतामध्ये. लक्षात ठेवा. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर वरती. वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन कधी असतो? दरवर्षी. वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे कधी असतो? हा असतो 3 मेला. आता सांगितलेला आहे. 1 मेला असतो जागतिक कुटुंब दिवस असतो. डीआरडीओ दिवस असतो 1 मेला. 1 मेला महाराष्ट्र दिवस पण असतो. आणि कामगार दिन देखील 1 मेलाच राहतो. कळलं? त्यानंतर नुकत्याच खालीपैकी कोणत्या देशामध्ये कोविड-19चं एक नवीन व्हेरियंट आढळलं आहे? त्याचं नाव आहे फ्लिर्ट. FLIRT फ्लिर्ट. ओके. आणि हे कोणत्या देशामध्ये आढळलं आहे? हा देश आहे अमेरिका वाला. आणि कोविड-19चा जो काही पहिला रुग्ण आढळला होता ओरिजिनल कोविड-19 जो वुहान प्रांतामध्ये हुबेईमध्ये वुहान शहरामध्ये हुबेई प्रांतामध्ये चीनमध्ये मेन कोरोनावाला. भारतातील पहिले स्वदेशी बॉम्ब वर्षाव मानवरहित विमानाचे नाव काय आहे? त्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. तर ते आहे FWD-200B. लक्षात ठेवा. स्वदेशी मानवरहित म्हणजे मानव त्या विमानामध्ये राहणार नाही. स्कूल्स ऑन व्हील्स उपक्रम लॉन्च केले अनुसुया उईके यांनी. आणि अनुसुया उईके राज्यपाल आहेत आपल्या मणिपूर राज्याचे. त्यामुळं मणिपूर या राज्याचा आहे स्कूल ऑन व्हील्स प्रोग्राम. आणि ह्या शिक्षा रथाच्या माध्यमातून किंवा ह्या व्हीलच्या माध्यमातून म्हणजे गाडीच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण देण्यासाठी. नुकतेच मियामी ग्रँड प्रिक्स 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले? मियामी ग्रँड प्रिक्स जिंकलं. कोणी जिंकलं असेल? तर त्यात लँडो नॉरिस यांनी. लँडो नॉरिस जे युकेचे आहेत. लक्षात ठेवा. मॅक्स वर्स्टापनने देखील भरपूर जे काही यावर्षीचे जे स्पर्धा आहेत ते जिंकलं आहे. बहारीन वगैरे दुबई म्हणजे बरेचसे स्पर्धा जिंकले ते, जपान वगैरे. नुकतेच खालीपैकी कोणत्या दिवशी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा 65वा स्थापना दिवस साजरा झाला? तर 65वा स्थापना दिवस 65 म्हणजेच 7 मे बनलं होतं डीआरडीओ. कधी? 7 मे 1960 मध्ये. 7 मे 1960 मध्ये डीआरडीओ बनला आहे. आणि ब्रो बनलेला आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, जे की त्याचं हेडक्वार्टर येतो आपल्या दिल्लीला. आणि सीमावर्ती भागामध्ये रस्ता बनवण्याचं काम याचं आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. कोणत्या देशात पुरातत्व शास्त्रज्ञांनी 7000 वर्ष जुने एक ठिकाण शोधलेलं आहे? तो देश आहे सर्बिया. सर्बियाची राजधानी ते बेलग्रेड. सर्बियाची राजधानी काय? बेलग्रेड आहे. आणि सर्बियाचा जो एक महानतम खेळाडू आहे नोवाक जोकोविच त्याचं नाव. इराणची राजधानी तेहरान आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आहे. इजिप्तची राजधानी मात्र कैरो आहे. पिरॅमिडसाठी इजिप्त हा ओळखला जातो. खूप चांगल्या पद्धतीनं ओळखला जातो पिरॅमिड म्हटलं तर. अमेरिकेच्या बोईंग कंपनीच्या मदतीने खालीपैकी कोणती व्यक्ती तिसऱ्यांदा अंतराळात जाणार आहे? तर ती व्यक्ती आहेत आपल्या सुनीता विल्यम्स. पर्याय क्रमांक 4. हे जाणार होते पण त्यांचं काही जाण्याचं काही मिशन आहे तो तात्पुरतं स्थगित केलं आहे. मग हे गेलेत का? अजून गेलेले नाही. स्टार लायनर जे ना म्हणजे तिसऱ्या जायचं. परंतु अंतराळ यान कुठलं असेल बा? अंतराळ यानाचं नाव काय असेल? तर ते बोईंग कंपनीचं आहे स्टार लायनर म्हणतो त्याला. स्टार लायनर या यानातून ते जाणार आहेत. शिरसा बांधला कल्पना चावला पहिल्यांदा गेले होते आणि शिरसा बांधला दुसरे आता म्हणजे
पहिल्यांदा गेले होते कल्पना चावला, दुसऱ्यांदा गेले होते सुनीता विल्यम्स आणि तिसऱ्यांदा गेले होते कोण, आपले श्रीषा बांडे. 3 महिला आहेत भारतीय वंशाच्या, त्या अंतराळात जाऊन आलेत. 2024 मध्ये महिलांचे T20 वर्ल्ड कप कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेलं आहे? म्हणजे 2024 मध्ये महिलांचा T20 वर्ल्ड कप होणार आहे कोणत्या देशामध्ये? तर तो बांगलादेश. शेख हसीना बांगलादेश कोणाचं पंतप्रधान आहेत? शेख हसीना बांगलादेश. करेक्ट. म्हणजे तुमचे आन्सर पटापट येत आहे, त्याचा अर्थ ओके मध्ये सगळं. हा, नुकतेच 26व्या UK आशियाई चित्रपट महोत्सव 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डनं काय करण्यात आलं, सन्मानित करण्यात आलेलं आहे? तर हे भेटलं होतं कुठल्या व्यक्तीला? तर त्या व्यक्ती शबाना आझमी. पर्याय क्रमांक 4. डेलीचं करंट अफेअर्स तुम्ही बघितला असाल तर तुमचा ओके मध्ये. डेली करंट अफेअर्स तुम्ही बघणं गरजेचं आहे. नुकतेच खालीपैकी कोणत्या ठिकाणी त्रिपुरातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम स्थापन करण्यात आलं? ते नरसिंहगड या ठिकाणी. त्रिपुरा, माणिक शाह मुख्यमंत्री त्रिपुराचे. नुकतेच भारतीय वायुसेनेने खालीपैकी कोणत्या ऑपरेशन अंतर्गत उत्तराखंडमधील नैनिताल येथील आगलेलं जे काही आग आहे, ही आग बुझवण्याचा प्रयत्न केला आहे भारतीय वायुसेनेनं? त्याचं नाव आहे बॉम्बे बकेट. ऑपरेशन बॉम्बे बकेट. सर डिटेलमध्ये मी आपण सांगितलं तुम्हाला. वेस्ट नाईल आजाराचे रुग्ण आढळल्यामुळे सतर्कता जाहीर केलं कोणत्या राज्यामध्ये? तर वेस्ट नाईल असू द्या किंवा कोरोना असू द्या, सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये आढळले तो म्हणजे केरळ या राज्यामध्ये. केरळ या राज्यामध्ये लक्षात ठेवा. अदानी ग्रीन समूह व खालीपैकी कोणत्या देशादरम्यान पवन ऊर्जेसाठी एक 20 वर्षांचा करार करण्यात आलेला आहे? तर तो अदानी समूहानं करार केला आहे श्रीलंका या देशासोबत. पर्याय क्रमांक 3. राजधानी कोलंबो आहे. कोणाला 2024 या वर्षासाठी पुलित्झर पुरस्कार 2024 जाहीर झाले? पुलित्झर पुरस्कार IMPS नेहमी पेपरला विचारतात. लक्षात ठेवा, पुलित्झर असू द्या, प्रिझकर असू द्या, हे सगळे महत्त्वाचे पुरस्कार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते भेटले यंदाचं न्यूयॉर्क टाइम्स या न्यूजला. नुकत्याच खालीपैकी कोणत्या अधिकाराला सर्वोच्च न्यायालयाने एक संविधानिक अधिकाराचा दर्जा दिलेला आहे? तर ते आहे बालसंगोपन रजासाठी. म्हणजे तुम्हाला 2 वर्ष अतिरिक्त रजा भेटतील मुलाला सांभाळण्यासाठी. कळलं? 6 महिने भेटत होते, आता 2 वर्ष भेटतील. IUCNने निलगिरी तहार जो प्राणी आहे, निलगिरी तहार, याचं सर्वेक्षण सुरू केलं. त्या राज्य सरकारनं करून घेतलं सर्वेक्षण IUCN कडून. राज्य सरकार आहे कुठलं? त्या राज्याचं राज्य प्राणी पण तोच आहे, तामिळनाडू. त्यामुळे राज्य प्राणी कुठला असेल? तर तो निलगिरी तहार. निलगिरी तहार. नुकतेच आलेल्या नॅस्कॉमच्या अहवालानुसार वर्ष 2023 मध्ये सर्वाधिक पेटंट दाखल करणारा राज्य कुठलं असेल? सर्वात जास्त पेटंट कोणत्या राज्याने दाखल केलं असेल? तर तो राज्य आपला तामिळनाडू. पर्याय क्रमांक 3. राजधानी आहे चेन्नई. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन. RN रवी हे तामिळनाडूचे कोण आहेत? राज्यपाल आहेत. आणि RN रवी यांनी नुकतंच परमवीर चक्र गार्डनचे देखील उद्घाटन तामिळनाडू राज्यामध्ये केलेलं होतं. नुकतेच खालीपैकी कोणत्या देशात सर्वप्रथम हिंदी रेडिओचं प्रसारण सुरू करण्यात आलेलं आहे? तर तो देश कुवेत. कुवेतची राजधानी कुवेत सिटी. कुवेत सिटी लक्षात ठेवा. नुकतेच चर्चेत असलेले सक्सगाम जो खोरा आहे, सक्सगाम खोरे भारतातील खालीपैकी कोणत्या राज्यात आहे? सक्सगाम खोऱ्याचा जो काही खोरा आहे तो लडाखमध्ये येतो, जो वादग्रस्त आहे. आणि सक्सगाम खोऱ्यामधला असा भाग जो काय केलंय, चीननं आपल्या आकाशामध्ये दाखवलेला आहे. असा सक्सगाम खोरे लडाखमध्ये येतो, लक्षात ठेवा. नुकतेच खालीपैकी कोणत्या राज्यात चित्राई महोत्सव पार पडला आहे? हे चित्राई महोत्सव जे आहे ना, ते पार पडलं कुठं? आपल्या तमिळनाडू याच राज्यामध्ये. तसं पुथांडू पण आहे, तमिळनाडू राज्यामध्येच आहे. पुथांडू उत्सव पण तमिळनाडू राज्यामध्ये येतो. पोंगल आहे, पुथांडू आहे. हेवनली आयलँड्स ऑफ गोवा हे पुस्तक लिहिलंय कोणी लिहिलंय? तर गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांनीच हे पुस्तक लिहिलं आहे. बरेचसे पुस्तक त्यांनी लिहिले, तर भरपूर पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री सध्या प्रमोद कुमार सावंत. राज्यपाल आहेत कोण? PS श्रीधरन पिल्लई. नुकतेच खालीपैकी कोणत्या व्यक्तीला 2024 या वर्षासाठी वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयरचा पुरस्कार भेटलाय? वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर भेटलाय. कोणाला भेटला बाबा? ते व्यक्ती मोहम्मद सालेम. पर्याय क्रमांक 2. मोहम्मद सालेम. रेकेन यांना भेटला आहे प्रिझकर पुरस्कार 2024. दरवर्षी जागतिक कामगार दिन कधी असतो? दरवर्षी जागतिक कामगार दिन असतो 1 मेला. आपण बघितलेलं व्यवस्थितपणे. नुकतेच खालीपैकी कोणाला कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा मानवतावादी पुरस्कार भेटला आहे? तर हे कलिंगचा पुरस्कार भेटला, मानवतावादी पुरस्कार भेटलेला आहे. कोणाला भेटलं? तर ते रतन टाटा यांना भेटलेला आहे. पर्याय क्रमांक 2. रतन टाटा लक्षात ठेवायचं आहे. नुकतेच खालीपैकी कोणत्या देशाने अंतराळातील आपले पहिले युद्धाभ्यास मिशनचं नाव आहे मिशन व्हेक्टस हेज. अंतराळामधलं पण युद्धाभ्यास आता सुरू झालेला आहे आणि तो करणारा जो देश असणार आहे तो देश असणार आहे अमेरिका. पर्याय क्रमांक 1. खालीपैकी जगात सर्वात मोठं विमानतळ टर्मिनल बनवण्याची घोषणा कोणत्या देशाने केलं आहे? टर्मिनल सर्वात मोठं हे विमान टर्मिनल असणार आहे आणि हे UAE म्हणजे दुबईमध्ये होणार आहे. मक्तुम अल मक्तुम विमानतळावरती, म्हणजे UAE याचा आन्सर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर युगांडा या देशाच्या क्रिकेट टीमचे मुख्य कोच कोण बनले?
युगांडाचं पण आता टीम क्रिकेटच्या मैदानात उतरलेलं आहे आणि अभय शर्मा हे कोण आहे त्याचे कोच बनलेले आहेत लक्षात ठेवा. आणि भारताचे टीमचे कोच कोण आहेत? राहुल द्रविड आहेत. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशात पहिला इंद्रधनुष्य पर्यटन संमेलन पार पडलेलं आहे? याचं आयोजन करण्यात आलं होतं. इंद्रधनुष्य पर्यटन संमेलन हे पार पडलंय नेपाळ या देशामध्ये. इंद्रधनुष्य जो काय फ्लॅग आहे तो LGBTQ समुदायासाठी असतो. जस्ट अ मर्शिनरी हे पुस्तक कोणाचं आहे? जस्ट अ मर्शिनरी हे पुस्तक डी सुब्बाराव यांनी लिहिलं आहे लक्षात ठेवा. आणि डी सुब्बारावांचं आणखी एक पुस्तक सांगतो, हु मूड माय इंटरेस्ट रेट नावाचं एक पुस्तक त्यांचं आणखीन एक प्रसिद्ध आहे. मी कालच वाचलं ते, ठीक आहे ना. डी सुब्बारावांचं आणखी एक पुस्तक सांगतो, हु मूड माय इंटरेस्टिंग रेट हे जे पुस्तक आहे ते देखील पुस्तक RBIचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांचंच आहे. द थर्ड पिलर हे कोणाचं पुस्तक आहे? रघुराम राजन. लक्षात ठेवा, द थर्ड पिलर हे पुस्तक कोणाचं असेल? रघुराम राजन यांचं पुस्तक आहे लक्षात ठेवा. त्यानंतर गोल्डमन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं? 2024चा गोल्डमन पुरस्कार भेटला आहे कोणाला? तर ते व्यक्ती आलोक शुक्ला यांना. पर्याय क्रमांक 1 आलोक शुक्ला गोल्डमन लक्षात ठेवायचं आहे. भारत माझा देश आहे डी सुब्बाराव. नाही, ती PV सुब्बाराव झाले ते व्यक्ती वेगळे. हे डी सुब्बाराव हे RBIचे मुख्य गव्हर्नर आहेत. भारतमध्ये जो प्रतिनिधी आहेत ना, प्रतिनिधी ते व्यक्ती वेगळे आहेत. त्यांना मधून पेदेरी व्यंकट सुब्बाराव ते वेगळे व्यक्ती वेगळे आहेत. कोणत्या देशामध्ये? मनोज पांडे यांनी हायटेक IT लॅबचे उदाहरण केलं आहे. हायटी लॅबचं उदाहरण केलं उझबेकिस्तानमध्ये. आणि उझबेकिस्तानची राजधानी येतं ताशकंद. नाईफ नावाचं पुस्तक आहे सलमान रश्दी NIFE सलमान रश्दी. शेम नावाचं पुस्तक पण त्यांचं असेल कदाचित. ओके, तर असू दे. नुकतेच खाली कोणत्या देशाने कामिकेज ड्रोन लॉन्च केलं? कामिकेज ड्रोन लॉन्च केलं इराण या देशानं. लॉन्च केलंय कामिकेज ड्रोन. ताशकंद करार करेक्ट. कोणत्या राज्यात सतलज जलविद्युत निगम लिमिटेडने भारतातील पहिले बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट लॉन्च केला आहे? तर ते राज्य आहे सतलज. म्हटलं की एकच राज्य तो म्हणजे हिमाचल प्रदेश. कारण सतलज नदीवरती भाकरा नांगल धरण आहे जो सगळ्यात मोठं धरण आहे आपल्या हिमाचल प्रदेश राज्यामध्येच आहे. गोविंद सागर त्या धरणाचे त्याला येतं. नुकतेच 19 एप्रिल 2024 रोजी खालील कोणत्या संस्थेने आपल्या स्थापनेचे रौप्य महोत्सव वर्ष साजरा केलं? रौप्य महोत्सव वर्ष त्याला म्हणतो आपण ज्या संस्थेचे 25 वर्ष पूर्ण झाले असतात त्याला. त्यामुळं मग 25 वर्ष पूर्ण झाले कोणत्या संस्थेला? तर संस्था आहे IRDAI इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणतो पण. हेडक्वार्टर याचा हैदराबादला. आणि सध्या याचे प्रमुख आहेत देवाशिष पांडा. नुकतेच आलेल्या एका अहवालानुसार जगातील सर्वात स्वस्त एअरपोर्ट कुठला आहे? पासपोर्ट आहे. एअरपोर्ट नाही, पासपोर्ट आहे. सर्वात स्वस्त पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर तो आहे दुसरा. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, दुसरा क्रमांक लागतो. नुकतेच खालील कोणत्या संस्थेने आपल्या मुख्यालयात भारतातील सर्वात मोठे क्लायमेट क्लॉक लावण्यात आलेलं आहे? क्लायमेट क्लॉक लावलं काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च दिल्लीमध्ये हेडक्वार्टर आहे. CSIR म्हणतो आपण त्याला लक्षात ठेवायचं अत्यंत महत्वाचं आहे. याच्या CSIRचे पदसिद्ध अध्यक्ष असतात भारताचे पंतप्रधान. खालील कोणत्या संस्थेतील संशोधकांनी गुजरात राज्यातील जगातील सर्वात मोठा साप ज्याचं नाव आहे वासुकी इंडिकस या जीवाश्माचा शोध घेतलेला आहे? असं कोणतं IIT आहे थोडक्यात? ते IIT आहे आपला रुडकी. पर्याय क्रमांक 2. आणि IIT रुडकीची स्थापना सगळ्यात महत्वाचं कोणी केलं असेल बाबा सुरुवातीला? तर ते केले होते लॉर्ड डलहौसीने केलं होतं. आणि IIT रुडकीची स्थापना केल्या असल्यामुळे लॉर्ड डलहौसीला म्हणतो आपण भारतीय इंजिनिअरिंग सेवेचा जनक. उत्तराखंडमध्ये येतो IIT रुडकी. त्या ठिकाणी आपण परम गंगा हे सुपर कम्प्युटर ठेवलेलं आहे. नुकतेच 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला? 65वा. कारण बॉम्बे प्रांतातून महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही पण वेगळे झाले होते 1 मे 1960 ला. नुकतेच खाली कोणत्या ठिकाणी विश्व भविष्य ऊर्जा संमेलन शिखर संमेलन पार पडलेलं आहे? हे संमेलन पार पडलं होतं कुठं? तर ते आहे अबुधाबी या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3. जी राजधानी आहे UAE ची. दरवर्षी जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी असतो? बौद्धिक संपदा दिन असतो 26 एप्रिलला, ज्याला आपण वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे म्हणतो आपण त्याला. 26 एप्रिलला असतो. आणि IP संस्था पण आहे. ती संस्था हेडक्वार्टर येतो आपल्या जिनिव्हा या ठिकाणी. S&Pच्या जागतिक अहवालानुसार भारतातील खालील कोणते बँक हे आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये टॉप 50 मध्ये येतं? तर ते आहे SBI. लक्षात ठेवा. नुकतेच खालील कोणत्या देशाने कर्नल एडिसन नेप्पो यांना भारतातील आपला पहिला संरक्षण सल्लागार म्हणून नेमलेला आहे? मग त्या देशाचे पहिले संरक्षण सल्लागार हे भारतामध्ये राहतील. तर त्याचं नाव आहे, त्या देशाचं नाव पापुआ न्यू गिनी. लक्षात ठेवा. खालील कोणाला माल्कम आदिशेषी या पुरस्कार 2024 ला जाहीर करण्यात आलं? माल्कम आदिशेषी या पुरस्कार भेटलो तुम्हाला सुरेंद्र सिंग जोधका यांना. सुरेंद्र
योद्धा. विजय भटकर यांना भेटला आहे कुठला पुरस्कार भेटले? विजय भटकर यांना पुण्यभूषण पुरस्कार भेटलेला आहे. बाकी अमेरिकेचा जो काही स्वयंसेवक मेडल आहे त्या अमेरिकेच्या स्वयंसेवक राष्ट्राध्यक्षांचं स्वयंसेवक मेडलनं सन्मानित करण्यात आलंय लोकेश मुनी यांना. नुकतेच खालीपैकी कोणत्या देशाने आठवड्यातील आपल्या कामाचे 4 दिवस काय केलंय? डिक्लेअर केलंय. या प्रश्नाचा सब सांगा बरं चला. या प्रश्नाचा तुम्हाला सांगायचं आहे काय? नुकतेच कोणत्या देशाने 4 दिवसांचं आपलं काय केलंय? आठवडे केलेलं आहे. 4 दिवस आठवडे केले, त्यानंतर मग 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम करायचं आहे. तो देश कुठला असेल? सिंगापूर, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर नुकतेच केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालयाने समलैंगिक समुदायाच्या संबंधित मुद्द्यांवरती चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर ते समिती आहे राजीव गौबा समिती. केंद्राचे मुख्य सचिव आहेत राजीव गौबा. माउंट रुआंग नावाचा ज्वालामुखीचा विस्फोट झाला. माउंट रुआंग कुठे येतो? इंडोनेशियामध्ये येतो. इंडोनेशिया आणखी काय आहे ज्वालामुखीचे पर्वत शिखर? माउंट रुआंग आहे, माउंट क्राकाटोवा आहे, अगुंग आहे, ठीक आहे ना, माउंट मेरापी आहे. हे सगळे जे काही ज्वालामुखीचे पर्वत शिखर आहेत आपल्या इंडोनेशिया देशामध्ये येतात. कधी ना कधी त्यांचा उद्रेक हा नेहमी होतच राहतो बाबा. आयपीएलच्या इतिहासात 200 विकेट घेणारे पहिले खेळाडू कोण म्हणले? आयपीएलच्या इतिहासामध्ये 200 विकेट घेतले त्यांनी चहलनी. यजुर्वेंद्र चहल, लक्षात ठेवा, राजस्थान रॉयल्स. भारताने खालीपैकी कोणत्या देशाला ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईल दिलेला आहे नुकतंच? तर हे ब्राह्मोस जो भारत आणि रशियाचं मिळून तयार करतात ब्राह्मोस क्षेपणास्त्र खूप खतरनाक आहे, जबरदस्त आहे. आणि सुपरसोनिक रॅकेटचा जो आपण फिलिपाईन्स या देशाला दिलेला आहे. फिलिपाईन्सच्या राजधानी मनिला येतं आणि मनिला या ठिकाणी एशियन डेव्हलपमेंट बँकेचं हेडक्वार्टर देखील येतं. नुकत्याच खालीपैकी कोणत्या देशात पहिला महासागर दशक संमेलन 2024 पार पडलं आहे? हे पार पडले स्पेन या देशामध्ये, पर्याय क्रमांक 1. स्पेनची राजधानी तर माद्रिद. जागतिक मलेरिया दिवस कधी असतो दरवर्षी? हा असतो 25 तारखेला, म्हणजे 25 एप्रिलला असतो जागतिक मलेरिया डे. नुकतेच आलेल्या प्लास्टिक ओव्हरशूट डे च्या रिपोर्टनुसार सर्वाधिक खराब प्लास्टिक व्यवस्थापनामध्ये जगात कितवा क्रमांक लागतो? भारताचा. तर तो आहे दुसरा. एक पहिल्यांदा लागतो चीनचा. प्लास्टिक ओव्हरशूट डे 5 सप्टेंबरला असतो. जागतिक प्लास्टिक ओव्हरशूट डे या वर्षी 2024 मध्ये आपण 5 सप्टेंबरला साजरा करणार आहे. स्काय ट्रॅक्स नुसार वर्ष 2024 मधील सर्वोत्कृष्ट विमानतळ कुठलं असेल? बेस्ट विचार आहे तुम्हाला, व्यस्त नाही. व्यस्त विमानतळ कुठलं असेल? तर तो अटलांटा. मात्र बेस्ट कुठलं असेल? तर ते हमाद. हे आहे तुमचं व्यस्त. व्यस्त लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर अंदमान निकोबार बेट समूहातील खालीपैकी कोणत्या आदिवासी जमातीने 18वी लोकसभा मध्ये पहिल्यांदा मतदान केलं? तर हे शोम्पेन जमात. सगळे जमाती हे अंदमान निकोबार मध्ये आढळतात. सर्व ऑप्शन मधले. कोणत्या राज्यामध्ये त्रिशूर पूरम उत्सव पार पडला नुकताच? त्रिशूर पूरम उत्सव असतो केरळ राज्यामध्ये. आणि केरळमध्ये अट्टुकल पोंगल नावाचा देखील असतो. पोंगल नाही, पोंगल तामिळनाडू. अट्टुकल पोंगल जो अट्टुकल भगवती मंदिर आहे त्या ठिकाणी केरळमध्ये साजरा केला जातो अट्टुकल पोंगल आणि त्रिशूर पूरम वाल. कर्नाटकमध्ये आपलं कंबाला आहे. त्यानंतर तेलंगणामध्ये काय करायचं मध्ये बतुकामा, बोनालू, मेदराम जत्रा, नागोबा जत्रा हे सगळं कुठं? तेलंगणामध्ये. समक्का, सरक्का, सरलम्मा वगैरे सगळं तिथंच आहे. यंग लिऊ यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलं तर ते कोणत्या देशाचे आहेत? यंग लिऊ आहे तर तैवानचे. ते चायनीज तायपी, तैवान म्हणतो आपण त्याला, लक्षात ठेवा. राष्ट्रीय पंचायत राज दिन कधी असतो? हा 24 एप्रिलला. कारण 73वी घटना दुरुस्तीची ही डेट आहे जो आपण लागू केलं होतं 1993 मध्ये. आयसीसी T20 वर्ल्ड कप 2024 साठी अँबॅसेडर कोण येतं? आयसीसी T20 वर्ल्ड कप साठी 3 एकदम सांगतो आताचा. हुसेन बोल्ट आहेत, क्रिस गेल आहेत आणि युवराज सिंग आहेत. म्हणजे प्रश्नामध्ये हुसेन बोल्ट आहेत तर हुसेन बोल्ट. नुकत्याच निवृत्तीची घोषणा करणाऱ्या सौरभ घोषालचा संबंध कोणत्या खेळाचा आहे? स्क्वॅश खेळतात. सौरभ घोषाल हे काय करतात? की स्क्वॅश खेळतात. आणि एक जाता रिमाइंडर करून देतो, ती म्हणजे तुमची ज्यांनी कुणी आपला ही बॅच घेतली नसेल तर अवश्य जरूर एकदा ही आपली बॅच घेऊन टाका. 299 रुपयामध्ये 1 महिने घ्या. आवडलं तर कंटिन्यूपणे करा. काय तुमचे 3-4 मला वाटलं हार्डली तुमचे पेपर आणखी 4 महिन्यानंतर साधारणतः होतील. 3-4 महिन्यानंतर मग तिथपर्यंत म्हणल्यानंतर 1000 रुपये तुमचे जातील. परंतु तुम्हाला माहिती कंटेंट भरपूर भेटेल. रिव्हिजन व्हायला सोपं असेल. काही लिहून घ्यायचं नाही. जिथं जो तुमचा मुद्दा नवीन असेल, तुम्हाला कधीच माहिती नव्हता, तोच मुद्दा लिहून घ्यायचा आहे ह्या बॅचमध्ये. त्यांनी कोणी घेतली असेल तर चांगली गोष्ट आहे.